नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्याआधी रॅली काढून हिना गावित यांचं शक्ती प्रदर्शन। सुनील तटकरेंना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांची राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका। कोकणातील दोन्ही नेत्यांना जास्तीच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी मनसेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगची फोनवरून धमकी। 2 लाख न दिल्यास सलमान खान सारखं प्रकरण करण्याची आव्हाड यांना धमकी। काँग्रेस पक्ष माता भगिनींचं सोनं आणि मंगळसूत्र घेईल आणि घुसखोरांना वाटेल। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप। एकीकडे राम मंदिराचं उद्घाटन करता आणि दुसरीकडे द्वेष पसरवता, हे कोणतं राजकारण? पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते कपिल सिब्बलांचा सवाल। मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत चीन समर्थक मुइझू यांचा पक्षाचा मोठा विजय। पीपल्स नॅशनल काँग्रेसचा 86 जागांपैकी 66 जागांवर विजय। प्रमुख विरोधी पक्ष मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीला 12 जागा तर 6 अपक्ष उमेदवार विजयी। श्रीनगर शहरातील अनेक भागात एनआयकडून 9 ठिकाणी छापेमारी। एनआय पथकाला जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफची मदत। अभिनेता रितेश देशमुखनं पत्नी जेनिली आणि मुलांसोबत अयोध्येत दर्शन घेतलं। इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून दिली माहिती। इटलीची राजधानी रोम शहराचा 2777वा वाढदिवस जल्लोषात साजरा। शहरातून शानदार परेडचं आयोजन। परेडमध्ये 2000पेक्षा जास्त रोमवासियांचा गॅलेटर्स, सिनेटर्स आणि चर्चच्या पदाधिकाऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।